नमस्कार मंडळी. तर आज मी आलोय पिलीव या ठिकाणी. त्यांच्या दावणीचा हा जो जातिवंत कोसा खिल्लार वळू आहे, त्या वळूबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. सुनील शंकर पाटील, गाव पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तुमच्या दावणीला हा जो कोसा खिल्लार वळू आहे, हा कुठल्या ब्लड लाईनचा आहे? हा मेथोडी सर्जाचा मुलगा. आता याचं वय काय आहे सध्या? हा सायदते आहे. हा कुठून खरेदी केला तुम्ही? हा आपण बनपुरी गावातून आणला. किती वय असताना खरेदी केला याला? आपण आणला तेव्हा 14 होता, 4 दात होता. आतापर्यंत किती गाय भरल्या त्याच्याकडून? गाय 350 आसपास झाले. 350. जरी वळूकड गायी नैसर्गिक रेतनासाठी आणायची असेल तर कुठून यावं लागेल? पंढरपूर सातारा हायवे मेन, गाव पिलीवच्या खालच्या साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे जुना नाका म्हणून जिंजेवस्ती गाव आहे तिथे. याच्यात वैशिष्ट्य काय काय आहेत कोसा खिल्लार मध्ये? छाती रुंद, पायाला फाउंडेशन मजबूत, तोंडावर चित्र, शिंग लांब, पायाला चौक मोठा. याचा सांभाळ कसा करता तुम्ही? मग हाच वैरण पाणी, खुराक वगैरे काय देता याला? खुराक याला मक्याचा भरडा आणि शेंगदाण पेंड, तेवढंच. घरपोच सेवा देता का तो तुम्ही? घरपोच आहे. कुठपर्यंत तुमची घरपोच सेवा असते? घरपोच सेवा लय लांब नसते, जवळ असते. तरी जवळपास तरी किती जवळ किलोमीटर? तर एक 60-70च्या आसपास असते. 60-70 किलोमीटरच्या आसपास जातो. तुमच्या दावणीला आणखीन एक वासरू आहे, त्याच्याबद्दल माहिती द्या ना आम्हाला. त्याला काय हाय, हे वासरू आम्ही नंदेश्वर मेजर यांच्या जवळ घेतलेला आहे. आता एक महिना झाला खरेदी करून. कुठली जात वगैरे याची? ही जात काळा मोरा येतोय. काय बघून घेतलं तुम्ही याच्यात? लांबीला लांब, फाउंडेशन मजबूत, कांबळ कमी, कान बारीक. किती वय आहे याचं? वय आता हा 19 महिन्याचा आहे. आदत मध्ये आहे? आदत. हा कशासाठी घेतलाय तो? हा ब्रीडिंग साठी घेतला आपण. याचं वडील वगैरे कोण? वडील आपल्या इथं घेरडी म्हणून गाव आहे, तिथं नवनाथ लोखंडे यांच्या पाशी आहे. वळूचं नाव काय आहे? वळूचं नाव आहे काय ते काय आपल्याला माहित नाही. ठीक आहे मालक, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.